यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्या कर्मचाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। तर मुख्यमंत्री आणि एसटी कर्मचारी संघटनेची उद्या बैठक असेल। मंत्रिमंडळ बैठक पार पडल्यानंतर यावेळेस ही बैठक पार पडणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत। अक्षय, आपण पाहतो एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असताच मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे। वर्षा, आपण जर बघितलं तर एसटी कर्मचाऱ्यांनी 9 ऑगस्ट पासून क्रांती दिनापासून संपाची हाक दिलेली होती आणि यामुळे येत्या सणासुदीच्या काळात एसटी संप जर चिघळला तर सर्वसामान्य जनतेचे हाल झाले असते आणि हेच लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उद्या सगळ्या एसटी कर्मचारी संघटनांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। ही बैठक संपल्यानंतर लगेचच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून नेमका काही मार्ग निघतो का याचा प्रयत्न करण्यात येणार आहे आणि याच माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जो 9 ऑगस्टचा संप पुकारण्यात आलेला आहे, हा संप सुरू होण्यापूर्वीच त्यांचा तोडगा काढून संप मिटवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केला जातोय। कारण गेल्या वेळी आपण जर बघितलं तर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोठा काळ चालला होता। एसटी सेवा जी आहे तालुक्यातली कोलमडून पडली होती आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते। अशी परिस्थिती आता पुन्हा एकदा उद्भवू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी आधीच कंबर कसलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांच्या पुढाकाराने बैठक बोलवण्यात आली आहे। त्यामुळे नेमकं उद्याच्या बैठकीतनं तोडगा निघतो का आणि 9 ऑगस्ट रोजी जो एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आहे, हा संप मागे घेण्यासाठी भाग पाडण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच अक्षय, त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय होतं हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।